शेतातील रस्त्याच्या वादातून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप, निलंगा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। शेतातील ये-जा करण्याच्या रस्त्याच्या किरकोळ वादातून एका व्यक्तीचा निर्घृण खून करून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपीस माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय निलंगा यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावून गंभीर गुन्ह्यांविरोधात कठोर संदेश दिला आहे। पोलीस ठाणे निलंगा येथे दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 249/2023 मधील आरोपी संभाजी गोविंद घोटाळे राहणार तळीखेड तालुका निलंगा यास माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री S.B. पवार यांनी 17 जून रोजी भारतीय दंड संहिता कलम 302 अन्वये जन्मठेप व 20,000 रुपये दंड तसेच कलम 201 अन्वये 5 वर्ष सश्रम कारावास व 5,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली। न्यायालयाने दंडाची संपूर्ण रक्कम हाताच्या वारसांना देण्याचाही आदेश दिले आहेत। या प्रकरणात फिर्यादी लक्ष्मण चंदर घोटाळे यांनी 14 ऑगस्ट 2023 रोजी पोलीस ठाणे निलंगा येथे तक्रार दाखल केली होती। त्यानुसार तळीखेड शेत शिवारात आरोपी संभाजी घोटाळे याने मयत भरत चंदर घोटाळे यांच्याशी शेतातील येण्याजाण्याच्या वाटेच्या कारणावरून वाद घालून त्यांच्यावर काठीने मारहाण केली व गळा दाबून त्यांचा खून केला। त्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेतातील आखाड्यावर जनावरांच्या गोठ्याजवळ नेऊन ठेवला। घटनेची माहिती मिळताच तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्री S.K. सुरवसे यांनी तपासाची सूत्र हाती घेतली। तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळावरील पुरावे, वैद्यकीय अहवाल तसेच आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा केलेला प्रयत्न याबाबत ठोस पुरावे संकलित करण्यात आले। त्या आधारे मूळ गुन्ह्यात भारतीय दंड संहिता कलम 201 ची वाढ करून दोषारोपपत्र माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय निलंगा येथे दाखल करण्यात आले। न्यायालयीन सुनावणी दरम्यान आरोपीने गुन्हा नाकारला असला तरी सरकार पक्षाने सादर केलेले ठोस व सुसंगत पुरावे निर्णायक ठरतात। या खटल्यात एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले। विशेषतः प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीमुळे आरोपी विरुद्धचे आरोप भक्कमपणे सिद्ध झाले। सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री कपिल V. पंढरीकर यांनी प्रभावी युक्तिवाद करून आरोपीचा गुन्हा न्यायालयासमोर सिद्ध केला। त्यांच्या युक्तिवादासह तपास यंत्रणेने सादर केलेल्या पुराव्यांची साखळी ग्राह्य धरून माननीय न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवला। सदर प्रकरणाच्या यशस्वी निकालासाठी तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री S.K. सुरवसे, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री अभिषेक शिंदे, कोर्ट समन्वय अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सदानंद वाघमारे, कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हवालदार S.K. बुलबुले तसेच कार्यालयीन कर्मचारी H.G. बिरादार यांनी विशेष परिश्रम घेतले। या निकालामुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये शास्त्रोक्त तपास, सक्षम पुरावे आणि प्रभावी न्यायालयीन मांडणी यांचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं असून कायद्यापासून कोणीही सुटू शकत नाही हा ठाम संदेश समाजात गेला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.